मित्रांनो, खादाड भ्रमंतीमध्ये मी सुषमा पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज आम्ही होळी दिनानिमित्त आलेलो आहोत आमच्या सासूरवाडीला, गावाला, जे की आहे रोह्यापासून फक्त 30 किलोमीटर सावली या गावात। बघा तुम्ही, हा आमचा टेरेस व्ह्यू आहे आणि इथून मी शूट करते। सो आज होळी निमित्त खास आपण ब्लॉग बनवणार आहोत पुरणपोळीचा। चला तर मग एन्जॉय करूया। तर आम्ही पाऊण किलोची डाळ ही बघा 5-6 तास चांगलीशी भिजवून घ्यायची आहे। आम्ही गरम पाण्यात भिजवलेली। ह्या आमच्या आहेत मोठ्या सासूबाई आणि ह्या आम्हाला पेटवून देतात चूल। अशा गोष्टींसाठी एक्सपर्टच लागतात। आवाज नाही आहे हो। आमची पूर्वी चूल होती पण ती आता जागा बदलल्यामुळे आम्ही सध्या ही चूल बनवलेली आहे। हवा कुठं येतय? सासूबाई बोलतात हवा येतय। सासूबाई आवाज बसलाय। चला, प्रयत्नास यश आलेला आहे आमच्या। तर आमच्या चुलीला आता श्री गणेशाय करूया आणि चालू करूया। मोठा तो टोप ठेवा, तो पाठी येतो। हा लावलं। चण्याची डाळ आता हरभऱ्याची आपली व्यवस्थित अशी धुवून घ्यायची चांगली आणि मग शिजवायला आम्ही धुली ना हो धुतली बोला नंतर शिजत ठेवायचे। हा होता बस। तर चांगली शिजू दे तिला। मैदा घ्यायचा आहे, 1/2 किलो मैदा घेतलाय मी। चाळून घेऊया। पाव किलो गहू घेतलेला आहे। तुम्ही नुसत्या मैद्याच्या किंवा नुसत्या गव्हाच्या देखील करू शकता। बाबू थांब पिल्लू। हळद घ्यायचा आहे कारण की त्याला छान असा पिठाला आपला कलर यायला पाहिजे म्हणून। चवीनुसार मीठ टाकूया आपण। तेल घ्यायचं आहे गरम करून, ते तेल सोडायचं याच्यावर। थोडं पाणी टाकून आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकून। अरे हवा
तेल घ्यायचं आहे आणि तेलाने चांगलं मळून घ्यायचं आहे. असं मऊसूत पीठ मळून घ्यायचंय आणि आपल्याला ओल्या कपड्याने ह्याला झाकून ठेवायचंय 1 ते 2 तास. चण्याची डाळ शिजली आहे का बघूया आपण. बघा, बघू शकता शिजली आहे. तर आता आपण पूर्ण पाणी गाळून घेऊया. गाळा आहे पाणी. आई आमच्या आता पाणी गाळतायत. याची आपण येळवणी बनवू. पुन्हा आपण टोप ठेवायचं आहे आणि त्याच्यात आता पुन्हा आपल्याला ही डाळ ओतायची आहे. आई होता डाळ. डाळ थोडीशी सुकवून मग आपल्याला ते गूळ टाकायचं. कालता नाही घेतला. घेते. व्यवस्थित अशी सुकवून घ्यायची. डाळीतलं पाणी सुकलं. आता आपण गूळ टाकूया. 1/4 किलो डाळीला मी अर्धा किलो आणि जर असं जास्त असं गूळ घेतलं. तुम्ही तुमच्या गोडीच्या चवीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. पण पुरणपोळी आहे आणि होळीच्या दिवशी बनवते म्हणजे गोड तर हवीच. अशा प्रकारे गूळ सगळं टाकलंय. तर व्यवस्थित ह्याला आपण पूर्ण परतून घेऊया. आणि फिरवत राहायचं. गूळ चांगलं व्यवस्थित एकजीव होऊन मेल्ट होईपर्यंत. चणा डाळ आपली गूळ मेल्ट झालेला आहे चांगलं. अजून सुकायला द्यायचे आहे. तोपर्यंत आपण त्याच्यात टाकणार आहोत वेलची पूड, सुंठ पावडर थोडीशी. सुंठ पावडरने चव खूप चांगली येते पुरणपोळीला. बघा हळूहळू पूर्ण घट्ट झालेले आहे. अजून थोडीशी घट्ट करायची आणि मग त्याला आपण उतरवून थंड करायचं. ठीक आहे. बघा असं पूर्ण असं सुकलं पाहिजे. माझ्या छोट्या सासूबाईंनी नवीन ट्रिक सांगितलेली आहे की या पुरणात जर मध्ये कालता ठेवून तो जर समोर बरोबर असा राहिला म्हणजे तुमचं पुरण बरोबर घट्ट झालेलं आहे. आणि हा पडला तर समजायचं तुम्हाला अजून सुक करायची गरज आहे. आता हे बघा व्यवस्थित असं सुकलेलं आहे. तर बघा हे बघा आपलं आता हे पुरण रेडी झालंय. ओके. सो आता हे आपल्याला उतरवायचं चुलीवरनं. आज आम्ही पहिल्यांदा हे वाटण पाट्यावर वाटतोय. हो, लाईक करा आमच्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा. बघा तिथून खालच्या घरातून आमचं ताई सांगत काय
काय करू लागते अजून एक खरवरती करू. असं जास्त वेळ हे कर. कालचं का बघायला पण मिळालंय आम्हाला होळीचं झालेलं आहे. कसं करणार आपण गोळा करून बघूया. गोळा व्यवस्थित झाला समजायचं आपलं पूर्ण झालेलं आहे. एवढं पुरण आपलं आता वाटून झालेलं आहे का अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर. नाही तेल लावून चांगलं मळून घ्यायचं आहे. तेल लावून मळून घ्यायचं. बाबू तू लाईट मार, तू लाईट मार. मम्माला दिसत नाहीये पीठ. पिठावर लाईट मार. पिठावर, माझ्यावर कशाला, माझ्या डोळ्यात मारतोय काय. पुरण दाबून वर घ्यायचं. हो जरा ताट द्या वेगळे. तांदळाचं पीठ घ्यायचं. तांदळाच्या पिठात आपण सगळ्या साईडला पुरण कसं दिसं असं.
तोपर्यंत झाली दोन शेवटचं राहिलं मी